कैलास पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज कृषी दिन आहे, पुतळ्याला अभिवादन महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे। वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करता काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया तुमची? आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आज कृषी दिन साजरा केला जातो। खरं तर आज विधानसभेत शेतकऱ्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, कृषी विभागावर चर्चा व्हायला पाहिजे, परंतु आज आपण सत्ताधारी पक्षाचा जो प्रस्ताव बघितला त्यात शेतीचं शसुद्धा नाही। ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। एका बाजूला आपण कृषी दिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या विषयी कसलीच चर्चा नाही। आणि आपण बघतोय की शक्तिपीठाला महाराष्ट्रातल्या 12ही जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा विरोध होतोय। अशा वेळेस शेतकऱ्यांवर शक्तिपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न का करते? कुणाला समृद्ध करण्यासाठी हा शक्तिपीठ लादला जातोय। सध्या अस्तित्वात असलेला नागपूर कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या ठिकाणी पॅसेंजर कार युनिट ज्या प्रमाणात पाहिजे, म्हणजे ज्याची क्षमता आहे त्यापेक्षाही पॅसेंजर कार युनिट कमी आहेत। असं असताना मग तुम्ही शक्तिपीठाचा अट्टास का? शेतकरी अनेक भूमिहीन होत आहेत, त्यातून शेतकऱ्यांना त्यांची जमीन, म्हणजे शेतकऱ्यांना बरेच शेतकरी आहेत भूमिहीन, शेतकऱ्यांचा एकाही शेतकऱ्याचा, बाधित शेतकऱ्याचा याला पाठिंबा नाही। असं असताना प्रशासन पोलिसांचा आधार घेऊन मोजणी करण्याचा प्रयत्न करते, हे उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे। त्यामुळे आजच्या कृषी दिनी तरी सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे। आपण बघतोय की मागच्या 7 महिन्यात जवळपास 1200च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। अशा वेळेस कृषी दिनानिमित्त आज शेतकऱ्यांवर शेती प्रश्नावर चर्चा होणं अपेक्षित असताना सरकार विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी याकडे आस लावून बसलेला आहे। आणि ज्यावेळेस कर्जमाफीचा विषय येतो त्यावेळेस मुख्यमंत्री सांगतात की त्याला काही नियम असतात, योग्य वेळ। हे नियम आणि योग्य वेळ कोणती हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं असं मला वाटतं। मार्च महिन्यामध्ये अधिवेशन असतं, महिला दिन असतो, तेव्हा महिलांच्या विषयांवरती चर्चा करण्याचं हे केलं जातं, परंतु आज कृषी दिन आहे, कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांची चर्चा नाही, कशाबद्दल नाही, याकडे कशा पद्धतीने पाहताय? कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, अवकाळी पाऊस असेल, हे प्रश्न अजून देखील शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुतीचं सरकार येण्या अगोदर मोर्चामध्ये आणि सभांमध्ये म्हणत होते, परंतु सरकार आल्यानंतर कुठेच कर्जमाफी झालेली नाही आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा शक्तिपीठ महामार्गात निर्णय असेल, सरकारनं हे निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी घोषणा केल्या की आम्ही शक्तिपीठ रद्द करतोय, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु ज्यावेळेस त्यांना सत्ता मिळाली, खुर्चीवर बसले की यांची नियत बदलली। हे नियत बदललेलं सरकार आहे। त्यामुळं खरं तर आज आपण बघतोय की कृषी दिनानिमित्त शेती प्रश्नावर चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु साधं त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावात शेतकऱ्यांचा शसुद्धा नाही। ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं याबद्दल आवाज उठवणार? आज पूर्ण राज्यभर शक्तिपीठाच्या विरोधात, सक्तीचं भूत संपादन याच्या विरोधात सध्या रस्ता रोको पूर्ण राज्यभर ज्या 12 जिल्ह्यातून गेले तिथं होतंय। आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवत राहिलेला आहे, इथून पुढेही महाविकास आघाडी आवाज उठवत राहील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज कृषी दिन आहे, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज यांच्या जयंती आहे। आजच्या दिवशी तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा झाली होती, परंतु शेतकऱ्यांचा शह देखील आजच्या प्रस्तावामध्ये नाही आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर केलेली आहे। कॅमेरामॅन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।